हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे 3 पॉईंट्स दिलेले आहेत. मी त्याला नाव देते पॉईंट पी, पॉईंट क्यू, पॉईंट आर. आता हे 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत. जर मी यांना लाईन सेगमेंटनी जोडलं, यानंतर सेगमेंट आर क्यू आणि सेगमेंट पी आर. आता या तिन्ही पॉईंटला मी ज्या वेळेला सेगमेंटनी जोडते त्यावेळेला एक क्लोज्ड फिगर तयार होते. या क्लोज्ड फिगरलाच आपण म्हणू शकतो ट्रायंगल. म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की अ ट्रायंगल इज अ क्लोज्ड फिगर मेड बाय जॉईनिंग 3 non-collinear points by line segment. या लाईन सेगमेंटनी हे तिन्ही नॉन कोलिनियर पॉईंट्स जोडल्या गेलेले आहेत. आता मी इकडे एक चौथा पॉईंट घेतो. या चौथा पॉईंट घेतल्यानंतर जर मी हा चौथा पॉईंट जोडण्याचा प्रयत्न केला तर ही फिगर क्लोज्ड होत नाही. इट्स अ ओपन फिगर. म्हणून जी क्लोज्ड फिगर तयार होते तिला आपण ट्रायंगल म्हणतो. पुन्हा एकदा सांगते, अ ट्रायंगल इज अ क्लोज्ड फिगर मेड बाय नॉन कोलिनियर पॉइंट्स अँड बाय जॉईनिंग लाईन सेगमेंट्स. ट्रायंगलचे 3 पार्ट्स आहेत. The parts of triangle is, first one is vertex, second one is sides, and third one is angles. आता vertex कुणाला म्हणायचं, sides कुणाला म्हणायचं आणि triangle कुणाला म्हणायचं. आता हा तुमच्या पुढे तयार झालेला आहे ट्रायंगल पी क्यू आर. आता या ट्रायंगलचं नाव आपण असं लिहू शकतो, ट्रायंगल पी क्यू आर. आता इन ट्रायंगल पी क्यू आर पॉइंट P is a vertex, point Q is a vertex and point R is a vertex. मग आपण ट्रायंगल PQR मध्ये vertex P, vertex Q and vertex R असे 3 vertex आहेत. या पॉइंटला आपण vertex of triangle म्हणू. Point P is the vertex of triangle PQR. Point Q is the vertex of triangle PQR and point R is the vertex of triangle PQR. यानंतर sides. आता आपण बघितलं की ट्रायंगल तयार होतानाच 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स ह्या लाईन सेगमेंटनी जोडल्या गेलेल्या आहेत. 3 non-collinear points are joined by 3 segments. मग आता इथे तुम्ही बघू शकता, segment PQ is the side of triangle, segment QR is the side of triangle and segment RP is the side of triangle. तुम्ही उलट पण वाचू शकता, segment RP or segment PR is the side of triangle, segment RQ or segment QR is the side of triangle, segment PQ or segment QP is the side of triangle. आणि लिहिताना आपण लिहू segment PQ, segment QR and segment PR are the sides of triangle. आता आपण बघूया angles of triangles. आता angles
इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी अँगल तयार होतो. आता इथे सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट आर क्यू या क्यू पॉइंटला इंटरसेक्ट झाल्या, त्यामुळे इथे अँगल तयार झाला. त्याला वाचताना आपण असं वाचणार अँगल पी क्यू आर. ज्या व्हर्टेक्सला अँगल तयार होतो तो लिहिताना कायम मध्ये घ्यायचा, किंवा लिहिताना तुम्ही असं पण लिहू शकता अँगल पी क्यू आर, किंवा एक अक्षरी अँगल क्यू असं पण लिहू शकता. आता या ठिकाणी पुन्हा सेगमेंट क्यू आर आणि सेगमेंट पी आर इंटरसेक्ट होते आहे व्हर्टेक्स आर वर. तेव्हा आपण या अँगलला वाचताना वाचणार अँगल पी आर क्यू, किंवा अँगल क्यू आर पी, किंवा अँगल आर. आणि दुसरा अँगल आहे अँगल ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज अँगल पी आर क्यू, और तुम्ही फक्त अँगल आर असंही लिहू शकता. आता तिसरा अँगल बघूया. आता सेगमेंट आर पी आणि सेगमेंट क्यू पी ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या त्या व्हर्टेक्सचं नाव आहे पी. म्हणजेच ज्या ठिकाणी सेगमेंट आर पी आणि सेगमेंट क्यू आर इंटरसेक्ट झाल्या त्या ठिकाणी व्हर्टेक्स पी वर अँगल तयार झाला, तेव्हा त्या अँगलचं नाव तुम्ही अँगल आर पी क्यू किंवा अँगल पी, फक्त अँगल पी असंही लिहू शकता. म्हणजे या ट्रायंगल पी क्यू आरमध्ये व्हर्टेक्स पी वर जो अँगल तयार झाला तो अँगल पी, व्हर्टेक्स क्यू वर जो अँगल तयार झाला अँगल क्यू, आणि व्हर्टेक्स आर वर जो अँगल तयार झाला तो अँगल आर. आता अँगलचं नाव लिहिताना कायम ज्या ठिकाणी इंटरसेक्शन ऑफ सेगमेंट्स झालेले असेल त्या व्हर्टेक्सला कायम मध्यभागी लिहितात, किंवा तुम्ही एक अक्षरी पण नाव लिहू शकता. आता या ठिकाणी इन ट्रायंगल ABC राईट डाऊन द नेम ऑफ व्हर्टेक्स, साइड्स अँड अँगल्स ऑफ ट्रायंगल. आता आपल्याला फक्त ट्रायंगलच्या दिलेल्या नावावरून आपण पूर्ण व्हर्टेक्स, साइड्स आणि अँगल्सची नावं लिहू शकतो. आता सगळ्यात पहिले व्हर्टेक्स. ट्रायंगल म्हटला की 3 व्हर्टेक्स येणार याला. तर पहिला व्हर्टेक्स याच्यातला राहील व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी, आणि तिसरा व्हर्टेक्स असेल व्हर्टेक्स सी. आता याचप्रमाणे आपण साइड्सचे नावं पण लिहू शकतो. यामध्ये ट्रायंगल तयार होताना आपण बघितलं की 3 लाईन सेगमेंट्स एकत्र येतात. तर याच्यावरून आपण पाहू शकतो सेगमेंट ए बी, दुसरी सेगमेंट असणार आहे सेगमेंट बी सी, व्हर्टेक्स बी आणि सी ला जोडणारी, आणि तिसरी सेगमेंट असणार आहे सेगमेंट व्हर्टेक्स ए आणि सी ला जोडणारी सेगमेंट ए सी. आता याप्रमाणे आपण व्हर्टेक्स नेम लिहिलेले आहे आणि साइड नेम. आता आपल्याला लिहायचे अँगल्स नेम. आता तुम्ही या नावावरूनच अँगल्सचे नाव पण लिहू शकता. ज्या ठिकाणी सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी सी इंटरसेक्ट होणार तो व्हर्टेक्स असणार आहे व्हर्टेक्स बी. त्यामुळे अँगलचं नाव लिहिताना आपण ज्या ठिकाणी सेगमेंट ए बी आणि बी सी इंटरसेक्ट झाली तो व्हर्टेक्स आहे बी, तो मध्ये लिहून घ्यायचा, आणि आजूबाजूला उरलेले सेगमेंटचे उरलेले 2 व्हर्टेक्स म्हणजे ए आणि व्हर्टेक्स सी लिहून घ्या. म्हणजेच आपला पहिला अँगल झाला अँगल ए बी सी. आता दुसरा अँगल लिहूया आपण
सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ए सी ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाली तो व्हर्टेक्स असणार आहे व्हर्टेक्स सी. तो मध्ये लिहून घ्या आणि बाजूला त्याच्या व्हर्टेक्स ए आणि व्हर्टेक्स बी लिहून घ्या. व्हर्टेक्स ए आणि व्हर्टेक्स बी लिहून घेतला. आता तिसरा अँगल लिहिताना पुन्हा आपण सेगमेंट ए सी आणि सेगमेंट ए बी कन्सिडर करू. सेगमेंट ए बी आणि सेगमेंट ए सी ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाली तो व्हर्टेक्स म्हणजे व्हर्टेक्स ए, जो दोघांमध्ये पण कॉमन आहे. मग व्हर्टेक्स ए आपण मध्यभागी घेतला, व्हर्टेक्स बी आणि व्हर्टेक्स सी आपण याच्या आजूबाजूला घेतला. याप्रमाणे आपण अँगल्सचे नावसुद्धा लिहू शकतो. अँगल ए बी सी, अँगल ए सी बी, अँगल बी ए सी. बघा, व्हर्टेक्स बी, व्हर्टेक्स सी आणि व्हर्टेक्स ए ज्या व्हर्टेक्सवर अँगल्स तयार झाले ते व्हर्टेक्स मध्यभागी आले.